नमस्कार, मी छाया बुरकुल बोलते। तुम्हाला आता मी थंडीच्या दिवसात खाल्ली जाणारी रेसिपी शेंगोळे दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, जिरे घेतले 1 चमचा, थोडे शेंगदाणे घेतले 2 चमचे आणि लसणाच्या 2 कांड्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतली। तर याची मी सगळे आता वाटण करून घेणार आहे आणि मग ते पिठात मळणार आहे। बोला। हे बघा, आता मी हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलंय। ते लाल मिरचीचं पण करतात, आता माझ्याकडे नव्हत्या लाल मिरच्या म्हणून मी हिरव्या मिरचीचं वाटण केलंय। उडदाचं 1 वाटी पीठ घेतलंय आणि त्याच्यासाठी थोडं गव्हाचं पण पीठ टाकते। थोडं गव्हाच्या पिठानं चांगले लागतात म्हणून थोडं गव्हाचं टाकते। टाका ना। आता सेंधव नमक टाकते मी, मीठ, कारण चवीनुसार टाकायचं, ते तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार टाका तुम्ही। आता 2-3 चमचे भरून टाकलं। हिरव्या मिरचीचं वाटण टाकते याच्यामध्ये। तर तुम्ही लाल मिरचीचं पण टाकू शकता किंवा हिरव्या मिरचीचं कुठलेही टाका, चव छानच लागते त्याची। आता मी तुम्हाला छोटीशी टिप सांगते, थोडंसं तेल टाकायचं म्हणजे शेंगोळे वळायला सोपे जातात। हे बघा, मी आता असं पीठ मळून घेतलंय। याच्यात आता 2 चमचे तेल टाकत आहोत। 2 चमचे जिरे टाकायचे त्याच्यात। हे बघा, 2 ग्लास पाणी टाकते। आता अशा प्रकारे पीठ मळून घेतलंय। थोडा तेलाचा हात लावायचा म्हणजे शेंगोळे वळायला सोपे जाते। आणि याच्यामध्ये मी आता 1 चमचा ह्याला हे ठेवलंय, पाणी ठेवलंय, त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकते आणि थोडा तेलाचा हात घ्यायचा आणि असे वळून घ्यायचे। पटापट होतं, तेल लावलं की पटापट वळून होतं। चांगली उकळी आली का मग टाकायचे म्हणजे मोकळे होत्या चांगले। आता सगळे वळून ठेवले होते, आता हे टाकते याच्यात मी। इथंच राहू दे। सगळे वळून झाले आणि आता थोडं पीठ काढून ठेवले, ते थोडं गरम पाण्यात, जे गरम पाणी आहे गरम पाण्यात काढून त्याच्यामध्ये टाकायचे। नंतर थोडे शिजत आले का मग आता नाही, असं पीठ काढून टाकलं का यानं रसा घट्ट येतो आणि चव पण छान लागते शेंगोळ्याची। थोडंसं पीठ काढून ठेवलं होतं शेंगोळे वाळताना, तर ते राहिलेलं पीठच आता मी असं गरम पाण्यात काढून घेतलं आणि याच्यात टाकते आणि आता 10-15 मिनिटं चांगले शिजून द्यायचे म्हणजे व्यवस्थित शिजतात ते। अशा प्रकारे आमचे शेंगोळे बनून तयार आहे। या जेवायला सगळ्यांनी गरमागरम शेंगोळे खायला। मला